अगं नाही, कुठलं दोनचं असेल ना. अजित नवले पण तर आज मवियाचे हे सगळे नेते आणि त्याचबरोबर विरोधी जे नेते आहेत ते निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. हे सगळं शिष्टमंडळ आता शिवालयाच्या या कार्यालयातून बाहेर पडलेत. राष्ट्रवादीचे जयंत पाटील सध्या आपण झी24 तासच्या पडद्यावर पाहतोय. अनेक महत्त्वाचे हे सगळे नेते. खरं तर या सगळ्या विरोधकांनी एक वज्रमूठ तयार केली आहे आणि निवडणूक आयोगाला आता भेटायला चाललेले महत्त्वाचे मुद्दे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी घेऊन हे सगळे नेते आता निवडणूक आयुक्तांना भेटणार आहेत. यामध्ये मतदार याद्यांचे घोळ अनेक ठिकाणी पुढे आलेत, ते आता समोर घेऊन चाललेत. निवडणुकांमध्ये पारदर्शकता असावी असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मनपा झेडपी निवडणुका निष्पक्षपणे व्हाव्यात यासाठी प्रयत्न असावेत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मतदार याद्यांचा जो घोळ आहे तो दूर करावा. सातत्यानं अशा प्रकारे मतदार याद्यांमधल्या घोळाच्या अनेक बातम्या कळत आहेत आणि हा सगळा डेटा घेऊन आता निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत. आणि सगळ्यात ज्येष्ठ महत्त्वाचे नेते मवियामधले शरद पवार सध्या आपण पाहतो शिवालयातून आता हे सर्व नेते बाहेर पडलेले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे या शिष्टमंडळाचं आता काही वेळामध्ये प्रस्थान होणार आहे. निवडणूक आयोगाविरोधात हा एक प्रकारे एल्गार आहे विरोधक. हा सर्व नेत्यांचा बैठक झालेली आहे, रणनीती ठरलेली आहे. आता निवडणूक आयुक्तांसमोर जाऊन आपले सगळे मुद्दे हे महत्त्वाचे नेते मांडणार आहेत. यामध्ये आपण पाहिलं राज ठाकरे आज मवियाच्या नेत्यांबरोबर दिसत आहेत. त्यांच्या मागे उद्धव ठाकरे दिसत आहेत. ठाकरे बंधूंची जवळीकता गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या भेटीगाठींमधून वेगवेगळ्या कार्यक्रमातून राजकीय कार्यक्रम असू देत, औपचारिक अनौपचारिक अशा अनेक कार्यक्रमातून सातत्याने आपण पाहतोय आणि हीच दृश्य कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी सध्या गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एका गाडीतून प्रवास करणार का? सगळ्यात महत्त्वाचं आपण या दृश्यांकडे सध्या आहोत. तर आज मवियाच्या नेत्यांसोबत राज ठाकरे आल्यामुळे एक वेगळीच खरं तर धार या सगळ्या शिष्टमंडळाच्या बैठकीला आलेली आहे असं सुद्धा एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. सगळेच विरोधक आता एकवटलेले आहेत. एक वज्रमूठ या सगळ्या विरोधकांची बांधलेली आपल्याला पाहायला मिळते आणि निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी आता हे सगळेजण चाललेले आहेत. अत्यंत महत्त्वाची राजकीय वर्तुळातली आपण ही दृश्य पाहतोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच गाडीतून आता प्रवास करतात आणि निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयाकडे आता चाललेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची दृश्य राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच गाडीतून त्यांचा आता हा प्रवास सुरू झालेला आहे. निवडणूक आयोगाविरोधात हा विरोधकांनी एल्गार केलेला आहे. काही मिनिटांमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये हे दोघेही पोहोचतील. तर शरद पवार, जयंत पाटील, त्याचबरोबर शेकापचे जयंत पाटील सुद्धा आहेत. विरोधकांतले महत्त्वाचे सगळेच नेते आता एकवटलेले आहेत. बाळा नांदगावकर आपल्याला पाहायला मिळतात. मनसेचे सगळेच नेते महत्त्वाचे जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत. अविनाश अभ्यंकर आहेत, संदीप देशपांडे आहेत, त्याचबरोबर अजित नवले, सपाचे रईस शेख अशी अनेक महत्त्वाची विरोधकांमधली जी नेते मंडळी आहेत ती आता एकत्रितरित्या निवडणूक आयोगाकडे चाललेले आहेत. निवडणूक आयुक्तांची आज भेट घेणार आहेत. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातला आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सगळे विरोधक एकवटलेले आहेत. महायुतीच्या विरोधातला हा एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्याचा सुद्धा प्रयत्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॉम्रेड प्रकाश रेड्डी आहेत, जयंत पाटील आहेत. शिवालयामध्ये आधी या सर्व नेत्यांची एक बैठक पार पडली. यामध्ये अनिल देशमुख सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, त्याचप्रमाणे शेतकरी नेते
माकपचे नेते अजित नवले अशी सगळीच विरोधातली मंडळी त्यांनी आज काही वेळापूर्वी बैठक शिवालयामध्ये घेतली आणि आता हे सगळेजण निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे चाललेले आहेत। निवडणूक आयुक्तांची आज भेट घेणार आहेत। महत्त्वाचे मुद्दे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यापूर्वी, ते म्हणजे मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं अनेक ठिकाणी लक्षात आलेले। आज सकाळी संदीप देशपांडे यांनी सुद्धा एका घोळासंदर्भात माहिती दिली आणि ती म्हणजे दक्षिण भारतीय भाषेमध्ये काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावं आलेली आहेत। काही ठिकाणी एकाच घरात 200 मतदार दाखवण्यात आलेले। तसे विविध मुद्दे वेगवेगळ्या भागांमधून पुढे येतात आणि या दृष्टीनं हा सगळाच एक महत्त्वाचा संवेदनशील डेटा घेऊन निश्चितच निवडणूक आयोगासमोर काय आता हे सगळे भूमिका मांडतात आणि निवडणूक आयुक्त या संदर्भातली कशी दखल घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिष्टमंडळ जेव्हा आज भेटीला जाते तेव्हा अर्थातच सत्ताधाऱ्यांनी यावर टीका केलेली आहे, भाजपनं यावर टीका केलेली आहे। लोकसभेतला विजय मान्य आहे, मात्र विधानसभेतला पराजय मान्य नाही, अशा प्रकारे भाजपनं एक जाहीर टीका केलेली होती। आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी अशा प्रकारे हे नरेशन एक सेट केलं जात आहे असं सुद्धा भाजपनं म्हटलेलं होतं। त्यामुळे विरोधकांनी जरी आज शिष्टमंडळ आज जरी भेटीला जात असलं तरी भाजप आता या सगळ्यामध्ये काय म्हणते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।